तमोही रे नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे सावळे रुपडे चोरटे चित्ताचे चोरट्या चित्ताचा परमात्मा रांगताना सुद्धा डावाच पाय पुढे गड्या. कृष्णाचं चरित्र 8 प्रकारात येतं. योगेश्वर कृष्ण, लाला कृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, बालकृष्ण. म्हणून 8चा आकडा कधी स्थिर नाही बरं का गुणाकारात. 9चा आकडा स्थिर. 9 हा संतांचा आकडा आहे. 9ला किती न गुणा बेरीज 9. 9 एक 9, 9 9 2 18, 8 1 9, 9 त्रिक 27, 7 2 9, 9 चौक 36, 6 3 9, 9 5 45, 4 5 9, 9 सक 54, 5 4 9, 9 7 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9, 9 9 81, 8 1 9. पण कृष्णाचं चरित्र कधी त्याच्यात चढवत हरे. कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. बापापासूनच ज्याचा ठाव नाही ते कृष्णाचं चरित्र. पण विचार करायला बघा, मराठी अंकामध्ये 1 ला वर गाठ, 2 ला मध्ये गाठ, 3 ला मध्ये गाठ, 4 ला खाली गाठ, 5 ला मध्ये गाठ, 6 ला मध्ये गाठ, 7 ला वरती गाठ, 8 ला कुठं गाठ आहे. किती बी गाठीची येऊन द्या, देवापाशी एक आहे. तर तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. 8 ला गाठ नाही हो. मग ज्या देवाला गाठ नाही त्याची तुमची नामची आज गाठ पडली. तू खूप बरं आहे. सांगतात देवा मी तुझ्यासाठी प्रार्थना केली रे. काय असतं त्याच्यामध्ये? अरे दही आणि लाही सगळ्यांना बोलवलं देवानं. सगळेजण या. का अशा हातापायाच्या काड्यान पोटवाड्या? काय नाही देवा रे, सगळं जातं डेअरीला. आम्हाला डेअरीला काहीच राहत नाही. सगळं 5-0चं फॅटचं दूध डेअरीला, फुटीचं कांद घरी खायला, तळवट घरी हातरायला, हा, आणि पाहुण्याला 200 रुपयाची कबशी. अरे आपल्यासाठी काहीतरी जगाला का? सगळं भारीतलं कांद पुण्याच्या मार्केटला 42 रुपये, 20 रुपये, 22 रुपये, आणि आपल्याला फुटीचं नाही तर चिंगड्या. जीवाला काहीतरी खा. अरे सगळंच विकीत बसला तो पोटाला काय मिळेल? म्हणून तुमच्या आमच्या अन्नाची व्यवस्था माझ्या कृष्ण परमात्म्याने याल तरी यार लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यार लागे, याल तरी यारे 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 लागे. अवघे माझ्या मागे मागे, 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 अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, 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 पोट भरी, पोट भरी, पोट भरी. सगळ्यांच्या अन्नाची व्यवस्था केली आणि सगळ्यांना बोलवलं. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी येते स्वतंत्र. काय काय जणी स्वतंत्र असतात. काय सुना होत्या, काय लेकी होत्या. सुना बिचाऱ्या सासरवाशी लय भोगलं त्यांनी ना. आता ना असा कडताच काढलाय बिचाऱ्याने. आता पहिले तरी गळ्यातली चावी काढीत नव्हत्या. सासाशी मानगुट फिरवायच्या पिटी पोर, गळ्यातली चावी काढत नव्हत्या. आज त्यांना भाकरी खाया नाही हो टायमाला. आता सुरुवात झाला. सगळ्या यायच्या. त्या काळी निरोपाची साधनं नव्हती, व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, काय नव्हतं. नुसत्या गुड मॉर्निंग पायी रोज लाखो कुटुंब बर्बाद होत आहेत फक्त गुड मॉर्निंग पायी. एकदा का संबंध तुटला की पुन्हा गुड मॉर्निंगनी जोडायचा प्रयत्न करू नका. अनंत खटली आज बर्बाद होत आहेत एवढ्याशा टारकाल्याने. त्या सगळ्यांना मेसेज केला देवानं आणि प्रत्येक जण हातातलं काम टाकून धावला. घर सोडून धरिले रान, संसार केला दाना दीन. मी घर धंदा
विसरले आहार सावडिया कैसी वाजवली मुरली आहार सावडिया कशी वाजवली मुरली आहार सावरिया आहार सावरिया मुरली नोए के बळतान तिने हरिला माझा प्राण घर सोडून धरिले रान घर सोडून धरिले रान मी घरधंदा विसरले मी घरधंदा विसरले आहार सावरिया कशी वाजवली मुरली आहार सावरिया वाजवली मुरली वा 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 आणि अशी मुरली वाजली ऐकोनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद हा पावा घोंगडी घेऊन पायी संगे गोपाळ घेऊनी गाई वृंदावनी आली लवलाही वेणू वाजविला सुस्वरे बाई हो बाई हो असा भगवंत सगळ्याला बोलवतो माता सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जगा दे प्रीत लगा ले चरणों में ले ले मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी वाले मुरली वाले बंसी वाले बंसी वाले मुरली वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले मुरली बजाने जाने वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले बंसी वाले मुरली वाले अशा वा तो घट भरला त्याच्यामध्ये दही आणि लाही दही जड आहे लाही हलकी दही हे देवाचं स्वरूप आहे मंथुनी नवनीता तैसे गे अनंता लाही तुम्ही आम्ही म्हणून लाही फुकून कधी खाता येत नाही शिरसगावच्या फाट्यावर लाही ठेवली 3ऱ्या मिनिटाला इनमगावच्या मोहर मोकळी लाहीला दाव नाही द्वारकण नाही येसन नाही कंडा नाही काय नाही पण तीच दही लह्यात मिसळली तर एक रूप होते तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्यांगा असं दही लाही भगवंताने तुमचं आमचं एकत्रित जीवन केलं आणि अशा प्रसादासाठी आता तसं पाहायला गेलं तर दही पांढरे लाही पांढरी आणि शास्त्रकार तर सांगतात 5 पांढऱ्या गोष्टींपासून बाजूला राहा पहिल्या क्रमांक सांगितला साखर जगातल्या 70 देशामध्ये साखर खाल्ली जात नाही तिथला आयुष्याचा रेशिओ आहे 81च्या आत एकाच्या वेगळचं म्हातारं मरत नाही ज्या देशात साखर खाल्ली जात नाही त्या देशात आयुर्मान प्रचंड आहे आपल्या देशात प्रचंड साखर आपलं आयुष्य फक्त 50च्या आत बाहेर पहिला पदार्थ सांगितला जे विषय साखर दुसरा पदार्थ सांगितला मैदा जे विषय तिसरा पदार्थ सांगितला मीठ जे विषय आणि चौथा पदार्थ सांगितला लय 7 मजली आमच्या इकडे जाळ्या आहेत राव पांढऱ्या लिंबाच्या
पांढरी लिंब आमच्या भागात तर लई तर आमच्याच भागातली सगळी लिंब तुमच्या पुण्याकडे येतात इकायला. पांढरी लिंब म्हणून टॉक टॉक कर येतात ती. पांढरी लिंब काय काय वेळेस कीर्तनात सुद्धा फडफडा उड्या मारित्यात. त्यांना काय असते तेव्हा एकदा तर तुळशीत पाणी घालताना ती काळी. मी म्हणलं मावशी तुमची काळी कुंडी तर तुळशीत म्हणली सवज तिला घाण बघा बरं अंडा असलं येता येता ना. आता काय पांढऱ्या वस्तूपासून सावध राहा. पण इथं पांढरे दही पांढर लाही सुद्धा पांढरी आणि ते एकत्रीकरण म्हणून देवा प्रतिज्ञा केली, प्रार्थना केली. देवा तुझ्या ह्या प्रसादासाठी मी पुन्हा येईन. अभंगाच्या उपजोनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात, दही भाताचा आम्ही काला खाऊ. एकत्र केलं सर्वांना, सर्वांनी क्रांती केली. गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली. कोण चांगलं होतं का अहो? कोणी गवळ्याची ताक पिणारी पोरं हो. अख्या डेरीव काला सांडलेला, दोन्ही नाकातून गंगा जमुना वाहते तर डोळ्याला चिपड. आणि तसलीच पोरं देवानं निवडली. देवानं नाही श्रीमंताची निवडली मुलं, देवानं गरीबाची निवडली. गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली. आणि त्या पोरांबरोबर काही जणांच्या सुनाबी पाठीमागे यायला लागल्या. मग सासवांना त्रास व्हायला लागला आणि त्यांनी गारणं न्यायला सुरुवात केली. अगं यशोदे आबरी आबरी काना नाशियल्या मुच्या सुना यान नाशियल्या मुच्या सुना. तुझ्या पोराने आमच्या सुना नासवल्या ग. कोणाच्या आईला वाटणं आपल्या लेकराला नाव ठेवावं कुणी, पण तरी आईनं डोळ्यावरची झापड काढा गड्या. पोरग चांगला असलं तरच बजू घ्या, नाही तर वाईट पोरासाठी आंदोलन करीत बसू नका. आपल्या पोराला किती पगार आहे आणि आपल्या पोराची किती इस्टेट झाली आईला कळालं पाहिजे हो. डोळ्यावर धुंदी घेऊन आईनं वाईट लेकराची साथ द्यायची नाही. आईनं नेहमी तत्वाच्या बाजूनं राहावं. म्हणून जगाच्या मालकाला आईनं धरलं. म्हणले का रे कृष्णा, अहो लोकांच्या घरचं दही दूध खातो, डेर फोडतो. म्हणली परवा दिवशी आपल्याच म्हणले तुपाच्या टाकीत पडून एक वासरू मेलं. आपल्या घरी इतकं तर लोकांच्या घरचं का खात असेल रे? कृष्णा तुला मी
ताकीत करीते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीत करीते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गमळ घरी बोबाट उठला मारत याचा खाऊ नको गमळ घरी बोबाट उठला घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करीते घरी कुणाच्या जाऊ नको रे ताकीद केली आईनं कुणाच्या घरी जाऊ नको खोट्या नको करू माझे बाबा वड्या करू नको बाबा किती वेळ माणसं खपून घेते आणि पण 12 वाजत आले की हा ताकीद केली आईनं खोड्या करायच्या नसतात माणसं नावं ठेवतात रे अख्ख्या खोडाला नावं ठेवतात खोड्या नको करू माणसं ती देवाचं सहकार्य होतं तरी अख्ख्या कुळाला नावं ठेवायचं देवाच्या सुद्धा अरे तुझा स्वभाव नाही तुझ्या आईचा सुद्धा स्वभाव तसाच आहे 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानावला 1 पुरी आम्हा धाडिले वनादुरी आमची ठकवुनी खाल्ली शिदोरी अरे देवा तू तो वाईटच आहे पण तुझी आई सुद्धा वाईट आहे तुझा बाप सुद्धा वाईट आहे घरी आम्ही सांगायला गेलो सांगू जाता गेलो घरा तुझा बैल चुकला मोरा पाठी लागला तुझा माथारा अरे देवा तुझा अख्खं कुळच तसं आहे र तुझ्या संगतीत आम्ही आज आलो गवळणी म्हणायला लागले देवा तुझ्या बरोबर आम्ही आलो पण घरी फार त्रास देतात रे सासू बोलते मालक आम्हाला मारतात तुझी संगती नाही कामाची मी सुंदरा कोबळ्या मनाची मज दृष्टी होईल साची घेईल तुझी चरया कस वेड लाविल काना गोवळिया हा कस वेड लाविल काना गोवळिया कस वेड लाविले काना गोवळिया कस वेड लाविले काना गोवळिया माझा वंश आहे मोठ्याचा तू तवयातीहीन गवळ्याचा ऐके झाली या नावा रूपाचा ठाबची पुसली या कस वेड लाविले देवानं वेड लावलो घर पाहुणी एकांताची नवविधा नवनीताची एकांतातलं घर पाहायचं आणि तिथं जाऊन चोऱ्या करायच्या काठी वस्त्रगाळ केलेली माती सराट घेऊन जायचं काठीनं चापसून बघायचं कोणता डेरा भरलेला आहे कोणता डेरा मोकळा आहे पण डेरा मोकळा असेल ना त्याचाच लय आवाज निघतो ज्याचा काकडा पाठ नाही त्याचाच लय आवाज निघतो पण जे असतो ना भरलेलं अजिबात दाखवत नाही सांडुनिया सर्व लौकिकाची लाज अळबावा यदुराज सर्व भावे ज्याचा मोकळ्यातच आवाज निघतो ना ते आमच्यासारखे 3 दिवसात कोल उसात आमचा लय आवाज लाज वाटे जीवा तुझा मनविता दास देवा विषयांच्या दारात आम्हीच हात पसरतो 1000 कमी भरलं तर 3 किलोमीटर वड्यातनं गाडी महागारी आणतो आम्हाला आमची लाज वाटते हो पण जे भरलेले आहेत ना ते नाही आवाज होऊन देत ही भरलेलं गडीत बर का आजपर्यंत आयुष्यभर काकडा केला देवा
आंधळा गायला, मोका गायला, बहिरा गायला, नाट गायला, बाळक्रीडा गायली, बाळछंद गायला, ही भरलेली माणसं इथं तेव्हा. आणि म्हणून तुझ्यासाठी आम्ही येऊ. कोण येत नाही रे, पण संतांची प्रतिज्ञा आहे. रावणाने प्रतिज्ञा केली ती सोन्याला वास देईल, नाही वास देता आला, नाही तर कशाला घरं फोडली असती माणसं, वासावून सोनं कळालं असतं ना. रावणाने प्रतिज्ञा केली ती स्वर्गाला शिडी लावी, नाही प्रतिज्ञा पूर्ण झाली. अरे देवानं प्रतिज्ञा केली ती किती भांडणं लागू द्या भावकी भावकीत, नाहीच मी पाहुणामध्ये पडणार, तरी सुदर्शन चक्र घ्यावंच लागलं का नाही हातात अर्जुनासाठी. प्रतिज्ञा कोणाचीच पूर्ण होत नाही, पण संत म्हणतात मी पुन्हा येईन, घेईन मी जन्म. याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, मी तुमच्यासाठी पुन्हा येईन, उपजनी आपडते येऊ. काला खाऊ दही भात वैकुंठित व्हायचे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये हा सुखाचा घास नाही रे, हे कवळ नाही. म्हणून देवाच्या संगतीमध्ये सगळे सवंगडी आले आणि भगवंताचं जयघोष करायला लागले. आज आम्हाला जेवण मिळालं नाही, देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. इथं नवनीताचा पूर आहे, आमच्या घरी काय नव्हतं. म्हणून कृष्णाच्या नावानं जयघोष करायचा, कुणाची नाहीत नावं घ्यायची. आमच्यासारखी किती बीडी येऊन द्या पावती पुस्तकं घेऊन, अजिबात कोणाचीच पावती फाडायची नाही. जे काय करायचं ते तुमच्या शंकेश्वरासाठी करायचं, बाकी जगात कुणाला रुपया देत बसू नका. अहो चारीधाम शोधून चारीधाम मिळत नाही, ही भगवंत घोड नदीच्या तीरावरचा साक्षात तुमचं चारीधाम आहे रे. प्रयागला जाऊन तरी काय करता, त्या प्रयागला मध्ये जाऊन लोकांनी ते मोनालिसाच पाहिली, तर कशाला प्रयागला गेली ती मोकर. हा प्रयागला गेली लोक 70 कोटी लोक दर्शन घेऊन गेली. अरे पण तिथल्या आरोग्याचा कोणी विचार केला का रे? 10-10 फूट मैल्याची ढिग आहेत तिथं, कसे जगायचं तिथल्या लोकांनी, कसं वागायचं रे? 30च माणसं मेली म्हणून बातमी आली, पण हजारो लोक अजून प्रयागराजवरनं घरी आले नाहीत. कोणी स्वसायचं रे? बुडालेलं संसार, राख रांगोळी झालेलं संसार. म्हणून त्या भगवंताचा जयघोष करायचा. आम्ही कोणाचा जयघोष करीत नाही देवा, आम्ही वावड्या उडवणार देव पाहत नाही. आम्हाला जो सुखरूप वाटतो त्याचीच आम्ही अखंड साधना करू. म्हणून देवा आम्ही गावचं दैवत सोडणार नाही. गावाचं दैवत आमच्यासाठी प्रयागराज आहे, गावाचं दैवत आमच्यासाठी चारोधाम आहे. म्हणून देवा आम्ही अखंड तुझंच नाव घेणार, तुझंच नाव घ्यावं. अहो बाकी शिव्या तर दररोज आपण देतोच की, कोणाचाच दिवस शिवी दिल्याशिवाय जात नाही. पण देवाचं नाव फार गोड आहे हो, शिव्याने इतकं गोड त्याच्यापेक्षा फार गोड. पण माणसं शिव्यालाही देतात. 3 तास 2 बाया भांडत होत्या आणि मी गाडी थांबवून बघत होतो. अहो सुखाचा लाभ आहे हा, असं काय रोज रोज बघायला होतो का? पण 3 तास त्या मावशीने शिव्या दिली, पण डबल नाही शिवी येऊन दिली. म्हणलं मावशी काय तुमचा पाठ आहे हो? म्हणले महाराज एकदा दिलेली शिवी मी 1.5 वर्ष देत नाही. काय पाठा म्हणा, इतक्या जर शिव्या येतात तर देवाचं नाव तर फार सोपं आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. म्हणून त्या भगवंताचं नाव घ्यायचं. देवा नाही तुझी गाठ पडली तर आम्ही दूताला बोलू रे, जरा ड्रायव्हरला तुझ्या हाका मारू, जा ड्रायव्हरला थोडा गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज देना ते उद्धरी. आम्ही त्या भगवंताची प्रार्थना गरुडापाशी करू आणि अखंड देवा तुझंच नामचिंतन घेऊ. जरा गोट हात वरती करा, जरा शिरसगावची ताकद पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या अहिल्यानगरच्या पवित्र भूमीमध्ये दाखवू द्या. जरा हात वर करा आणि प्रचंड अशा भक्तिभावानं भगवंताचं गुणानुवर्णन. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडली कबरद हरी विठ्ठल नारदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर
पजोनी आपडती येऊ चाल घ्यायची का मधली काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे काल्याचं कवळ वैकुंठात नाही हे मृत्यू लोकामध्ये आहे आणि म्हणून देवाला आवडायच्या सुखा कारणे देव बेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला इथं आल्यानंतर आम्ही काय करू एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी एकमेकाच्या मुखामध्ये देऊ एकमेकाच्या मुखात देते तो इथं आल्यानंतर एकमेकाच्या तोंडात भरवतात म्हणजे उष्टगात नाही बरं का ते प्री वेडिंगच्या व्हिडिओला आपलं कोरडा घास देतात एकमेकाच्या मुखामध्ये देखत सुखाने हुंबरी अरे खेळ खेळले आता खेळ राहिले नाही रे पबजी फ्री फायरनं फार भारताचं वाटोळं केलं तुमचं आमचं चांगलं व्हावं ही फक्त संतांची इच्छा आहे तुमचं आमचं चांगलं व्हावं ही आईबापाची इच्छा आहे नाही तर सरकार कायम आपला विचार करतं कायम पोरांनी ऑनलाईन रमी खेळून बर्बाद व्हावं म्हणून आज गावोगाव ऑनलाईन रमी खेळले जातात रे गावोगाव जाहिराती केल्या शेअर्सच्या शेअर्समध्ये भारताचा निचांकी क्रमांक लागला हजारो घरं उद्ध्वस्त झाली शेअर मार्केटमध्ये गावोगाव लोक बर्बाद झाली म्हणून चांगलं संत मायबाप शिकून जातात ते भगवंताचं गोड नाव आहे आणि असा परमात्मा गोकुळामध्ये नांदत असताना अनंत खेळ खेळले अबकदुबकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू 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 खेळ बिट्टू दांडू पोर खेळ बिट्टू दांडू खेळ बिट्टू दांडू पोर खेळ बिट्टू दांडू अबे दुबा अबकदुबकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू अबकदुबकती बक पोर त्रिगुण खेळ अबकदुबकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू अबकदुबकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू हम पोर हमामा तुम्हारी बात गमामा हम पोर हमामा तुम्हारी बात गमामा हमारी बात गमामा तुम्हारी बात गमामा हमारी बात गमामा हमारी बात गमामा हम पोर हमामा तुम्हारी बात गमामा हम पोर हमामा तुम्हारी बात गमामा खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा या राधिकेचा नवरा या राधिकेचा नवरा खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा खेळ मांडला लगोरी हो खेळ मांडला लगोरी हो खेळ मांडला लगोरी हो खेळ मांडला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडला लगोरी हो खेळ मांडला लगोरी हो खेळ मांडला लगोरी कानोबा कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी 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 किती करशील रे कुर्रोडी किती करशील रे कुर्रोडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी त्याब 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 गडी आला विकून गेला गुडगावाकून गेला गुडगावाकून गेला गुडगावाकून गेला गुडगावाकून गेला गुडगावाकून किती करशील रे कुर्रोडी किती करशील रे कुर्रोडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी जाऊ नको रडी जाऊ नको रडी काय महाराजासाठी काहीच ठेवलं नाही
तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. अरे कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी. सत्व बिटी घेऊन हाती धीर धरी दांडू. भाव बळे टोला मारी भिवू नको भांडू आता. भिवू नको भांडू आता. भिवू नको भांडू. खेळ बेटी दांडू पोरा. खेळ बेटी दांडू. खेळ बेटी दांडू पोरा. खेळ बेटी दांडू. एवढे खेळ खेळले त्रास झाला. सगळ्यांच्या घरी चोऱ्या. चोऱ्यांचा सुळसुळाट. काही केले देव ऐकना. सगळ्यांना जमा करायचं, सगळ्यांच्या घरच्या चोऱ्या करायच्या. डेरा कोणाच्या तरी म्हाताऱ्याच्या डोक्यात पडला. काकडून एक जणाच्या घरचं म्हातारं तर वारलं बा थंडीच्या दिवसात. देवाने विचार केला नाही. गरीबाचं पोरग होतं, तुला खायला देतो म्हणून पुढे बोलावलं आणि त्याच्या हातात प्लॅस्टिकचा साप दिला. साप साप करून जी पोरग गेलंय दिसन त्याला बाप म्हणतोय. लय त्रास दिला हो देवानं. दिसन इतका त्रास देवाला दिला. आणि मग यशोदा माय मात्र चिडली. अरे किती दिवस खोड्या करायच्या. काय नीता आपापली कुलप लावली आणि आपापला नवरा उचलला आणि माहेरला निघाल्या. काय नंदाचा नंदन आढवितो ग बाई बाई आढवितो. आढरानी गवळणी हरिला माझ्या सांगा कोणी. एक जणीच्या गळ्यात पडली. अगं काग सखूबाई चालली ग. निजले मी होते पती शेजारी. काग आम्ही आमच्या नवऱ्यापाशी बी बसू का नको. निजले मी होते पती शेजारी. अवचिताला तुझा मुरारी. दाढी वेणीची गाठ बांधून यानेच केली मस्करी. हरिला माझ्या सांगा कोणी. अगं दाढीला वड बसली की नवरा माझा जागा झाला आणि मला वाटलं माझी इनीच वडतोय. धांगडी मातली. नवऱ्यांच्या दोन मला शिव्या दिल्या ग. आणि बघत येतो गाठ मारलेली. मग काय करावं. नैनन छंदंती शस्त्रानी नैनंद हती पावका. अरे कापाय गेलं कापना. जाळाय गेलं जाळना. कापताना बी दोघांची भांडणं लागली. हेव म्हणला माझी दाढी अजिबात नाही गेली पाहिजे, तुझी येणी काप. ती म्हणली अजिबात नाही, मी सुवासी नाही, मी माझ्या पट्ट्याला धक्का लावणार नाही. काय ब्युटी पार्लर आहेत काय तवा. हा त्यावेळेस ब्युटी पार्लर नव्हते. आणि म्हणून ती तिची विणी कापाना, ही ह्याची दाढी कापाना. मग बांधावून कापायचं ठरलं आपलं दोघातलं सरकार. आणि मग बांधावून कापलं आणि तरी कापना. मग शेवटी शरण गेले. निजले मी होते पती शेजारी. अवचिताला तुझा मुरारी. दाढी वेणीची गाठ बांधून यानेच केली मस्करी. हरीला माझ्या सांगा कोणी. पुरे झाला त्रास हरीचा. विटाला बाई या गोकुळीचा. पोरे बाळे टाकून सगळी जावे वाटते येथुनी. हरीला माझ्या सांगा कोणी. तेवढ्यात गारण सांगणाऱ्या त्या गवळणीने पदराच्या आड लपून ऐकणारा कृष्ण पाहिला आणि डोळ्याला पाणी आलं. एका जनार्दनी सबल सगवळणी नंदा घरीत्य येती धावोनी. श्रीकृष्णाला पाहुनी नयनी वृत्तीच बावरली बावरली. हरीला माझ्या सांगा कोण. भाव विभोर झाल्या. असं कृष्णाचं गोड चरित्र. हा काल्याचा प्रसंग. आई सांगते आता राजा आता खेळ सोडून दे. सगळ्याला दिलं हो देवानं. सगळ्याला दिलं माझ्या तुकोबरायने. अरे तुकोबरायचे एका अभंगाव बायकोला 15-15 लाखाचं डाग झालं हो. रोज गळ्यात हार पडतो. असं वाटतं हे हार घेऊन घरी जावं, पण नको. पाहुण्या रावड्याचं गाव. हार घालून गेल्यावर मला बी लय घरात घेतील काय आमचे. हारदार भांडण तंडणाचा खेळ आहे जरा. म्हणून मला कारावर काय जागे होतं पैशाचा हार घालते. पाया पडताना सुद्धा पैसे. रात्रीच 500च्या नोटा माझ्या पाया एका आजीने ठेवली एक. म्हणलं मावशी कशाला ग 500. असं म्हणली त्यालाच नोट बुडली होती कटच चला ना. हा जी चलन ती तरी द्यायची. असंच आहे संसारामध्ये. असा असराचा संसार भगवंताच्या नामानं शुद्ध झाला. आणि म्हणून माझ्या यशोदामाईनं गणपतीला नवस केला, अनंत देवाला नवस केला, पण काही फरक पडला नाही. शेवटी त्या काळची शाळा
म्हणले आता काय नको, आता जाई राना सवे घेऊन गोधना, आता गाया घेऊन तू रानात जा. तो म्हणला आई अगं तुझा मी एकटाच आहे की ग, तुझ्या हातचा घास खाल्ल्याशिवाय मला कसं घर सोडवल ग. आताच्या वाणी कुठं 50 लाखाच्या बंगल्यात लेकर आणि पालात आई बाप असते, तर त्या काळी लय आईवर जीव असायचा. माय एकदा तुझ्या हातचं जीव घाल ग. माझी आई फेर धरताना ती नामदेवरायाची गवळण म्हणायची, त्याचे एक 2 ओळी मी तुम्हाला म्हणतो, इतकं फेर गोड असायचा पंचमीला. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, आई लहानचा घे ग मुंडा, मला करून दे ग मांडा, दूर गेल्या गाईच्या झुंडा, मला जेवू घाल. आई मी तुझा एकुलता एक, गाया राखीत 9 लाख, गाया राखून झिजली नक, मला जेवू घाल. असं आईनं लेकराला घास भरवलं आणि देव गेला. पाठमोरी आकृती यशोदामाईनं पाहिली व माई सांगते, सांभाळा मुरारी प्राण माझा, जाऊ नका दुरी जवळच खेळा. तिथं यमुना माईचा उद्धार केला, कालियाचा उद्धार केला, अनंत देवानं खेळ खेळले, अनंत दैत्याची खाणी बुडवली, कंसाचा उद्धार केला, पुतनेचा उद्धार केला. आणि असा काला यमुनेच्या काठावरती कमलाकार देव बसलेला आहे आणि सगळ्यांच्या भाकऱ्या एकत्र करायला लावल्या. देव कुठे एकत्र करतोय? ती म्हणली अरे देवा तुझी कर की आमच्यात एकत्र. म्हणले आम्हाला नाही अजिबात काय गरज, तुमचं तुम्हीच खा. म्हणले काला. म्हणले देवा तुझा त्यात मिसळल्याशिवाय कसा काला होईल रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिल तू मांगुली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. एकत्र काला केला आणि देवानं तो प्रसाद घेतला. त्याच्यासाठी संत म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही बा. असा गोड काला तुम्ही शिरसगाववासी यांनी केला. पवित्र असे सर्व देव माणसांचे पेटे झाले मायबापांची. जे माणिकराव फराटे असतील, गावातील सर्व काठे पाहुणे असतील, जागीरदार पाहुणे असतील, सर्व घाडगे परिवार असन, मचाले परिवार असन, फराटे परिवार, सगळे स्नेही नातेवाईक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, पेटी मास्तर, मृदंगाचार्य, गुणी टाळकरी, या सर्वांच्या साक्षीनं हा परिपूर्ण काला तुमच्या जीवाला अखंड मिळावा. मायबापांचं प्रेम तुमच्या हातून घडावं. मायबाप जितकं आईचं दूध पवित्र आहे तितकं या देहाला सांभाळा, कारण दगडातला देव कळो न कळो माणसातला देव तुम्हाला कळाला पाहिजे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आणि म्हणून अनंत आयुष्यामध्ये पुण्याईनं तुम्हाला हा नरदेह मिळाला. निर्व्यसनी निष्कलंक जगण्याचा प्रयत्न करा, निर्व्यसनी राहा आणि अखंड या मातृभूमीचं, मायभूमीचं ऋण फेडण्याचं कार्य करा. ते ऋण वैपंदे खोनी अंगी मी आपल्याच वितरणता लागे, भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. असा गोड हा काला तुम्हाला सर्वांना प्रसादाच्या रूपानं मिळायचा आहे. हा प्रसाद खाण्यासाठी देव सुद्धा पाण्यामध्ये माशाच्या रूपानं येतील, पण त्यांना सुद्धा हा प्रसाद मिळू नये पण टेरी पुसा सांगा ते आपला आपण खायचं आणि पाठीमागं हात पुसून टाकायचं, हातच अजिबात धुवायचं नाही देवानं सांगितलं. मग ब्रह्म सोपान पै झाला, ब्रह्मदेव सोपान झाला आणि विष्णू परमात्मा ज्ञानोबाराया झाले. आणि मग त्यांनी काला केला, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळांजिलाया वाटी. पुन्हा ते संत झाले आणि त्यांनी हा गोड काला केला. सर्वांच्या साक्षीनं मायबाप असाच अखंड एक जीवानं राहा, एका दिलानं राहा. तशी पाहता महाराष्ट्राची परिस्थिती आज खालच्या थराला गेली हो. वैचारिक पातळी राहिली नाही, अमानवीय कृत्य माणसं करायला लागले. अरे जागोजागी खून होत आहेत, मारामारी होत आहेत, बलात्कार होत आहेत, रोज 4-2 घर कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आज राजा हो पुन्हा ती महाराष्ट्र माझ्या शिवछत्रपतींचा छावा पुन्हा त्या विचारानं जन्माला यावा. पुन्हा तो शिवछत्रपतींचा विचार या पुणे नगरीच्या कानाकोपऱ्यामध्ये गुंजावा. आणि पुन्हा एकदा हे कार्य तुमच्या हातून होण्यासाठी भगवंताने तुम्हाला अशीच सद्बुद्धी द्यावी, अशीच मी या शंकेश्वराच्या, भगवंताच्या, महादेवाच्या आणि तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर विनम्र प्रार्थना